डिंपल, आज काय खायचंय तुला? मटर कचोरी. मटर कचोरी. चला तर आज आपण मटर कचोरी बनवूया. त्यासाठी मी 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ओवा, तूप आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आणि याला व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे. याची अशा गोळा झालाच पाहिजे असं इथपर्यंत हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं. याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे. आता आपण सारण तयार करूया. या सारणासाठी आपल्याला 7-8 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि वाटाण्याचे दाणे हे भाजून घ्यायचे आणि नंतर ते मिक्सरमध्ये काढून घ्यायचे. पहा मी कसे काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला एका कढईत तेल गरम करायचं आहे. त्याच्यात धनेपूड, जिरेपूड, सोप, लाल मिरची, हळद, आमचूर मसाला, थोडासा गरम मसाला, हिंग हे आपल्याला तडका करून घ्यायचं आहे. आणि याच्यानंतर याच्यामध्ये मटारचं जे मिश्रण आहे वाटाण्याच्या दाण्यांचं ते टाकून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर टाकून छान असं मिक्स करून थोडंसं सुकं करून घ्यायचं आहे. याच्यानंतर आपल्याला एक छान असा उंडा घ्यायचा आहे मैद्याचा आणि त्याला एक लाटायचं आहे. आता ह्या कचोऱ्या आपण वेगळ्या करणार आहोत. त्यासाठी पहा प्रोसेस काय आहे. तर असं छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे. त्याच्यावर तेल लावायचं आहे. तेल लावून त्याची दुमड अशी मी जशी सांगितली आहे तशी करत करत मारून घ्यायची. तेल लावूनच ती मारावी लागते, म्हणजे छान असे त्याचे पुडत तयार होतात. आता याच्यात त्यांना एक मिस्टेक झालेली, जे हा उंडा राऊंड केल्यावर मधातून कापावा लागतो, तो तेवढा व्हिडिओ आपला कट झालेला आहे. त्याच्यामुळं तुम्ही हे पाहता, हे कापून घेतल्यावर असे तयार झालेले. हे आपल्याला असे हाताने छान असे पुरी एवढे वाढून घ्यायचे. नंतर जो उंडा आहे आपला सारणाचा तो टाकून घ्यायचा आणि छान अशी कचोरीचा आकार देऊन हे तोंड याचं बंद करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे केलेलं आहे. पहा असे छान अशी पुडत याला तयार होतात. एवढ्या कचोऱ्या आपल्याला तयार झालेल्या आहेत. आता या तळून घ्यायच्या आहे. कचोरी तळताना मंद आचेवर ह्या तळाव्या लागतात. एकदम फुल गॅसवर या तळाव्या लागत नाही. छान अशा मंद आचेवर या तळाव्या लागतात. तुम्ही पाहू शकता आपल्या कचोऱ्या आता थोड्या तळत आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत या तळून घ्यायच्या. पहा आपल्या कचोऱ्या आता रेडी झालेल्या आहेत. आता या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. छान प्रकारे असा गोल्डन ब्राऊन कलर याला आलेला आहे. आणि या कचोऱ्या तुम्ही आता सॉसबरोबर किंवा हिरव्या मिरच्या तळून त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता. तुम्ही पाहू शकता आपल्या कचोऱ्या किती अशा खुसखुशीत झालेल्या आहेत आणि सारणाने एकदम पहा वाफा निघत आहे सारणातून. एकदम गरम गरम कचोरी स्पेशल, हिवाळा स्पेशल मटर कचोरी आपली रेडी आहे. चला तर आता डिंपलला आवडते का पाहूया. डिंपल, हे घे कचोरी. थँक्यू. कशी झाली आहे? छान झाली आहे.